देवावर वाहिलेलं फूल आपल्या डोळ्यासमोर खाली पडलं तर काय होतं? फक्त ही चूक अजिबात करू नका. हिंदू धर्मात देवपूजा ही केवळ एक धार्मिक कृती नसून ती आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा जिवंत भाग आहे. प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळ देवांची पूजा केली जाते, आरती गायली जाते आणि देवांना नैवेद्य, फुले, हळदकुंकू, तांदूळ आणि अक्षता अर्पण केल्या जातात. ही परंपरा कित्येक पिढ्यांपासून सुरू आहे आणि आजच्या आधुनिक युगातही तिचे महत्त्व अजूनही तितकेच कायम आहे. पूजा करताना वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये फुलांना विशेष स्थान आहे. कारण फुलं म्हणजे पवित्रता, सुगंध आणि श्रद्धेचे प्रतीक. फुलं देवांना अतिशय प्रिय असतात आणि त्यामुळे कोणतीही पूजा फुलांशिवाय अपूर्ण मानली जाते. देवाला फुलं अर्पण करणं म्हणजे आपल्या मनातील भावना आणि भक्ती व्यक्त करणं होय. कारण सुमन म्हणजे चांगलं मन आणि आपण देवाला आपलं मन थेट अर्पण करू शकत नसल्यामुळे त्या मनाचं प्रतीक म्हणून आपण फुलं अर्पण करतो. देवाला अर्पण केल्याने फुलं आपल्यातील चांगुलपणा, श्रद्धा आणि आत्मभावाचे प्रतीक बनतात. जेव्हा आपण देवाला फुलं वाहतो, तेव्हा ती केवळ सजावट नसते, तर ती एक भक्तिभावाने केलेली अर्पण असते, ज्यामुळे देव प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात सकारात्मकता निर्माण होते. पण अनेकदा पूजा करताना असे घडते की आपण देवाला अर्पण केलेले फूल किंवा हार अचानक मूर्तीवरून किंवा फोटोवरून खाली पडते. अनेकांना याचा अर्थ समजत नाही आणि ते दुर्लक्ष करून जातात. काही लोकांना हे शुभ वाटतं, तर काही जण घाबरतात आणि याला अशुभ संकेत समजतात. पण यामागे एक खोल आध्यात्मिक अर्थ आहे, जो शास्त्रात स्पष्ट सांगितला आहे. धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टीने पाहिलं, तर देवाच्या मूर्तीवरून फूल खाली पडणं हे देवाने दिलेला एक संकेत मानला जातो. हा संकेत शुभ असू शकतो किंवा काही वेळा तो सावधगिरीचा इशाराही असू शकतो, पण दोन्ही परिस्थितीत तो एक आध्यात्मिक संदेश असतो, ज्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जर देवाच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून फूल खाली पडले, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. हा संकेत असा मानला जातो की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे. म्हणजेच, तुम्ही केलेली प्रार्थना, अर्पण आणि भक्तिभाव देवापर्यंत पोहोचला आहे. अशा वेळी देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार आहेत आणि तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक बदल येणार आहेत. विशेषतः जर फुलं सकाळच्या वेळी पडली, तर ती शुभ घटना किंवा चांगली बातमी येण्याचं प्रतीक असतं. अनेक पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं गेलं आहे की देव स्वतः त्यांच्या भक्तांना काही संकेत देत असतात. मूर्तीवरून फुलं पडणं हा तसाच एक दैवी संकेत असतो. हे देव सांगत असतात की त्यांनी तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. काही वेळा हा संकेत त्या वेळी मिळतो जेव्हा तुमचं मन खूप अस्थिर असतं किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी चिंतेत असता. अशा वेळी देव तुमचं मन शांत करण्यासाठी हा लहानसा पण प्रभावी संदेश देतात, सर्व ठीक होईल. शास्त्रानुसार, जर देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडले, तर ते फूल अशुभ नसून देवाचा आशीर्वाद मानला जातो. त्या फुलाला कधीही फेकू नये. उलट ते फूल जपून ठेवावं. त्या फुलासोबत ₹1 नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून ती छोटी पोटली तयार करावी. ही पोटली घरातील ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात किंवा पर्समध्ये ठेवली, तर आर्थिक संकटे दूर होतात आणि धनप्राप्ती वाढते, असे शास्त्र सांगते. कारण देवाचा आशीर्वाद जिथे असतो, तिथे लक्ष्मीचा वास असतो. संध्याकाळच्या वेळी जर फुलं पडली, तर ती देवाच्या प्रसन्नतेचे लक्षण असते, कारण संध्याकाळ म्हणजे दिवसाचा शेवट आणि नवीन ऊर्जेचा प्रारंभ. यावेळी पडलेलं फुल हे देवाने तुमचा दिवस स्वीकारल्याचं आणि तुमच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिल्याचं चिन्ह मानलं जातं. काही वेळा, जर एकाच वेळी अनेक फुलं खाली पडली,
तर ती मोठ्या आनंददायक घटनेचा संकेत असू शकतो, जसे की एखादी जुनी अडचण संपणे, कुटुंबात शुभ प्रसंग होणे किंवा आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होणे. तसेच शास्त्र सांगते की फुलं पडल्यावर घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. कारण देवाच्या सान्निध्यातील फुलं ही सकारात्मक स्पंदनांनी परिपूर्ण असतात. जेव्हा ती खाली पडतात, तेव्हा ती घरातील नकारात्मकतेला शोषून घेतात आणि जागा शुद्ध करतात. म्हणूनच फुलं पडल्यावर ती कचाट टाकू नयेत. त्या फुलाला घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात ठेवावं किंवा तुलसीच्या झाडाजवळ अर्पण करावं. देवाच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून फुलं पडणं हे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो, पण तो खरोखरच एक गूढ आणि पवित्र संदेश असतो. काही वेळा ते सूचित करत असतं की तुमचे जीवन योग्य मार्गावर आहे आणि देव तुमच्यासोबत आहेत. तर काही वेळा हा संकेत तुम्हाला काही निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचा इशाराही असू शकतो. देव आपल्या भक्तांना त्यांच्या भाषेत बोलतात आणि ती भाषा म्हणजे संकेतांची भाषा. अनेक ज्योतिष आणि आध्यात्मिक ग्रंथांनुसार देव जेव्हा आपल्या भक्तावर प्रसन्न असतात, तेव्हा त्यांच्या पूजेच्या वेळी एखादं फूल खाली पडतं, धूपाचा सुगंध वाढतो किंवा दिव्याची ज्योत जास्त तेजस्वी होते. ही सर्व लक्षणं ही दैवी उपस्थितीची चिन्ह आहेत. अशा वेळी मनात काहीतरी चांगलं होणार आहे अशी श्रद्धा ठेवावी. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही देवाची पूजा करत असाल आणि फुलं मूर्तीवरून खाली पडली, तेव्हा त्याकडे साधं दुर्लक्षण करता त्याचा अर्थ समजून घ्या. ते फुलं म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे. तुमच्या भक्तीची दखल आहे. ते तुमचं मनोबल वाढवणारं आणि आत्मविश्वास देणारं चिन्ह आहे. श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेमध्ये चमत्कार घडवण्याची ताकद असते. देवाच्या चरणी अर्पण केलेलं फूल केवळ सुगंधाचं प्रतीक नसून ते भक्तीचं, प्रेमाचं आणि आत्मसमर्पणाचं रूप आहे. जेव्हा ते फूल खाली पडतं, तेव्हा ते देव आणि भक्त यांच्यातील संवादाचा क्षण असतो. आणि जो भक्त त्या क्षणाचा अर्थ समजतो, तो खऱ्या अर्थाने देवाशी जोडला जातो. म्हणूनच देवाच्या फुलांनी दिलेला संदेश ओळखा, त्याचा आदर करा आणि त्या श्रद्धेने जीवनात पुढे चला. कारण श्रद्धा जिथे असते, तिथेच सुख, समाधान आणि समृद्धी नक्की येते.